नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स व्हेज पॅनकेक्स। काय असतं, काही वेळा मुलं ठराविक भाज्या खात नाहीत, मग हे असे जर पॅनकेक केले तर ते टेस्टीही लागतात, मुलांना आवडतात आणि त्या निमित्ताने भाज्या मुलांच्या पोटात जातात। तर यासाठी मी या भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला आणि जर त्यामध्ये आणखीन कुठल्या भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। इथे मी कोबी, गाजर, कांदा, बटाटा आणि सिमला मिरची घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही कॉर्न्स ॲड करू शकता किंवा आणखीन फ्रेंच बीन्स वगैरे ॲड करू शकता। ठीक आहे, आता ह्या एका भांड्यामध्ये आपण सगळ्या भाज्या काढून घेऊया। यामध्ये आम्ही 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, तिखट आहेत जरा। आता यात घालायचं आहे हिंग, पाव चमचा हिंग घालायचा, पाव चमचा हळद घालूया, अर्धा चमचा तिखट घालते, 1 चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालूया, थोडीशी कोथिंबीर घालायची। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय चवीपुरतं, नंतर टेस्ट घेऊन आपण ॲडजस्ट करू शकतो। आता हे आधी मिक्स करून घेऊया थोडं, सगळ्या भाज्यांना मीठ मसाला वगैरे लागण्यासाठी आधी थोडंसं सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे आधी ढवळून घ्यायचं, म्हणजे का याला पाणी सुटतं आणि त्याप्रमाणे मग आपल्याला नंतर पाणी ॲडजस्ट करता येतं, कारण हे पातळ करायचं नाही, आपल्याला पॅनकेक्स करायचे आहेत, त्यामुळे थोडंसं मिश्रण घट्टच हवं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे। यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं, 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आणि 1 चमचाभर बेसन। आता हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचंय आपल्याला, आणि असं थोडंसं घट्टसरच असं हे मिश्रण करायचंय, म्हणजे आपण मेदू वडे वगैरे करायला जे जसं करतो मिश्रण तसं करायचं। आता हे बघा, थोडं थोडंसं पाणी घालूया। हे सगळं पाणी लागणार आहे, अजून थोडंसं पाणी लागणार आहे याच्यामध्ये, अगदी थोडंसं 2 चमचे पाणी घालूया। हे बघा, हे एवढं घट्ट हवंय, ह्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं, मग ते पीठ बाजूला होईल आणि भाज्या एका बाजूला राहतील। आता मीठ टेस्ट करायचंय, कमी जास्त असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं। आता हे आपलं मिश्रण परफेक्ट आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचंय 1 चमचा तेल। हे साधं तेल आहे, थंड तेल आहे, 1 चमचा घालायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित परत एकदम मिक्स करून घेऊया आणि पॅनकेक्स करायला घेऊया। आता इथे मी पॅन तापत ठेवलाय, यात तेल घालूया। याला जास्त तेल नाही घालायचं, थोडंच अगदी 1 चमचाभर छोटा तेल घालायचंय। आता हे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता थोडंसं जाडसरच घालायचंय, पॅनकेक्स थोडे जाडच असतात, अगदी पातळ नाही। याचं व्यवस्थित जरा पसरून घालूया। यावर 1-2 मिनिटासाठी, त्याआधी याच्यावर मी थोडंसं काळे तीळ घालते। कुठले येतो, माझ्याकडे काळे तीळ आहेत, काळे पांढरे तीळ सुद्धा घातले तरी चालतील किंवा नाही घातले तरीही चालतील, थोडीशी कोथिंबीर। आता यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढायचंय आणि आता ह्याला दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचे। थोडंसं होऊ दे, आपण हे पलटी करूया। मस्त असं
गोल्डन ब्राऊन करायचे दोन्ही बाजूने. छान असं कुरकुरीत होतं. हे अगदी पटकन होण्यासारखे आहेत आणि पौष्टिकही आहेत आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण मुलांना देऊ शकतो जे ते खात नाहीत. यामध्ये तुम्ही बीन्स ॲड करू शकता, कॉर्न्स, जे तुम्हाला हवं ते, किंवा यातल्या ज्या नको असतील त्या सुद्धा तुम्ही, ज्या नसतील अवेलेबल घरात त्या कट करू शकता. पण अतिशय सुंदर पदार्थ आहे हा. तुम्ही नक्की करू शकता सकाळच्या नाश्त्याला, ब्रेकफास्टला, मुलांना डब्यात देण्यासाठी एकदम चांगला हेल्दी ऑप्शन आहे. तुम्ही नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवत जाईन. हा थोडंसं जाड असल्यामुळे गॅस बारीक ठेवूनच ह्याला छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचंय. मोठा करायचा नाही, नाहीतर मग बाहेरून नुसताच लाल होणार आणि आतून पीठ कच्चं राहील. म्हणून व्यवस्थित बारीक गॅसवर चांगलं दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचंय. यामध्ये तेलाऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. आता हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा झालेला आहे खरपूस. काढून घेऊया. वाव, मस्त अगदी छान असा सुगंध सुटलेला आहे. हा तुम्ही दही किंवा सॉस सोबत सर्व करू शकता किंवा कुठल्याही चटणी सोबत सुद्धा छान लागतो. थोडंसं 1 चमचा तेल घालूया. थोडासाच पसरवायचं, जास्त पातळ नाही करायचं. थोडीशी कोथिंबीर, झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचंय. आता छान असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं. याला जास्त तेल सुद्धा लागत नाही. अगदी 1 चमचा एकदा घातलं तरीही पुरतं. वरून पूर्ण सुकलं की मग पलटी करायचं. हे बघा आपले व्हेज पॅनकेक्स तयार आहेत. मी तुम्हाला एक दाखवते. अगदी खुसखुशीत झालेले आहेत. तुम्ही सॉस किंवा चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. मस्त बेस्ट. क्रिस्पी, वरून क्रिस्पी झालेले आहेत, आतून सॉफ्ट आहेत आणि अतिशय टेस्टी आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जर तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्याही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्हाला आणि काही रेसिपीज बघायच्या असतील तर त्यासुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थँक्यू.